नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणात एकनाथ शिंदे शिवसेना पूर्ण ताकदीनिशी उतरली असून हडपसरमध्ये सर्वत्र एकीकडे भव्य होम मिनिस्टरच्या आयोजनातून हजारो महिलांच्या मनामनात शिवसेना पोहोचवण्याचं काम शिवसेना शहर प्रमुख लोकप्रिय नगरसेवक श्रीराम भक्त प्रमोद नाना भानगिरे आणि त्यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केलं. तर दुसरीकडे प्रभाग 41, प्रभाग 16, प्रभाग 15 अशा सर्वच भागामध्ये विकास कामांचा मोठ्या प्रमाणावर शुभारंभ करून एकनाथ शिंदे शिवसेना हा पक्ष प्रस्थापित पक्षांपेक्षाही 2 पावलं पुढे गेल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगलेली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे मनपा निवडणूक लढायची आणि जिंकायची या जिद्दीनं प्रमोद नाना भानगिरे आणि त्यांच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन भव्य संवाद यात्रेचे आयोजन हडपसर मतदारसंघामध्ये केलेले आहे. या संवाद यात्रेच्या माध्यमातून नागरी समस्या जाणून घेऊन शिवसेना भविष्यात कुठली कामं करणार आहेत आणि या अगोदर कुठली कामं शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत याविषयी मतदारांशी मौलिक संवाद साधण्याचा हेतू असून यात्रेमध्ये सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असे आवाहन प्रमोद नाना भानगिरे आणि जिल्हा प्रमुख उल्हासभाऊ तुपे यांनी शिवसैनिकांच्या बैठकीत बोलताना केले. पाहूया हा वृत्तांत. जय महाराष्ट्र. आज लाईव्ह याचं कारण एवढंच की लवकरच हडपसर मतदारसंघामध्ये जेवढेही प्रभाग येतात तेवढ्या संपूर्ण प्रभागामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी संवाद यात्रा 10 तारखेपासून या हडपसर मतदारसंघातील सर्व प्रभागामध्ये संवाद यात्रा चालू करतोय. त्या संवाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण हडपसर मतदारसंघातील प्रभागांमध्ये आमचे सर्व शिवसेना पक्षाचे इच्छुक उमेदवार आहे त्या सर्वांना घेऊन मांजरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून त्या ठिकाणी 10 तारखेला या संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. ही संवाद यात्रा काढण्यामागचा एवढाच हेतू आहे की महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय तसेच शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे हे 3 वर्षापूर्वी मुख्यमंत्री असताना जे 70 वर्षामध्ये विरोधकांना जमलं नाही एवढे निर्णय माननीय एकनाथ भाई शिंदेंनी निर्णय घेतले. विशेष करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असन, वारकऱ्यांसाठी असन, शेतकऱ्यांसाठी असन, मुलींसाठी असन, विद्यार्थ्यांसाठी असन, बचत गटांच्या महिलांसाठी असन, असे असंख्य निर्णय या ठिकाणी माननीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांनी घेतलेले आहे. म्हणून हे सर्व निर्णय आम्ही जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे आणि त्यासाठी या संवाद यात्रेला सुरुवात होते. आणि संवाद यात्रेला सुरुवात करीत असताना या हडपसर मतदारसंघामध्ये जे नव्याने समाविष्ट झालेले गाव असतील त्यामध्ये केशवनगर असन, मांजरी असन, 17.5 नळे असन, हडपसरचा मध्यवर्ती भाग असन, त्याचबरोबर उंडरी असन, वडाचेवाडी असन, होळकरवाडी असन, अवतरवाडी असन, त्याचबरोबर अजून काही गाव असतील. ह्या गावांसाठी नगर विकास विभागाकडून जवळजवळ 500 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून घेतलेला आहे. तो मंजूर केल्यानंतर विविध भागामधले जे काही मूलभूत प्रश्न आहे, ज्या मूलभूत सुविधापासून वंचित राहिलेले आहे आणि तिथले अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेज लाईन असतील, त्याचबरोबर स्टॉर्म वॉटर लाईन असतील, रस्ते असतील, स्ट्रीट लाईट असन, या सर्वांसाठी हे बजेट मंजूर केलेलं आहे. हे करीत असताना एक काम करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडे आहे. ही इच्छाशक्ती कामाच्या माध्यमातून एक बदलता हडपसर कसं असणार आहे, एक अजेंडा, एक व्हिजन हे आमचे सर्व जे काही शिवसेना पक्षाचे इच्छुक आहे त्या प्रभागामध्ये एक व्हिजन बनवलेलं आहे.
संपूर्ण प्रभागाचा, हे व्हिजन घेऊन ही मंडळी या संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. त्याचबरोबर हडपसर मतदारसंघामधली प्रचंड मोठा प्रश्न मध्ये तो वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे. मग तो मगरपट्ट्याचा चौक असो, त्याचबरोबर केशवनगर ते मांजरीचा जो प्रचंड मोठ्या प्रमाणातली वाहतूक कोंडी असन, त्याचबरोबर सोलापूर रस्त्याचे चुकलेले उड्डाणपूल असन, अतिक्रम असन, त्याचबरोबर पथारी व्यवसाय असन, प्रचंड मोठ्या प्रमाणात ससनगरला होणारी वाहतूक कोंडी असन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असन, त्याचबरोबर कचऱ्याचा प्रश्न असन, समाविष्ट नव्याने गावं झालेल्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असन, ह्या सर्व गोष्टी आम्ही एक बदलतं हडपसर, बदलतं शहर या दृष्टीने एक हडपसर मतदारसंघाचा व्हिजन बनवलेला आहे. आणि व्हिजनच्या माध्यमातून सर्व आमची इच्छुक मंडळी त्या ठिकाणी आपल्याशी त्या माध्यमातून संवाद साधणार आहे. म्हणून येणाऱ्या 10 तारखेपासून त्या संवाद यात्रेला सुरुवात होते. आणि संवाद यात्रा होत असताना आम्ही ज्या प्रकारे 3.5 वर्षामध्ये या हडपसर मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीचा विकास मी स्वतः या भागामध्ये केलेला आहे, काही पीपीपी मॉडेलवर कामं केलेले, हेच पीपीपी मॉडेलवरची कामं कशा पद्धतीने आपल्याला हडपसर मतदारसंघामध्ये करता येईल हे एक आम्ही त्यामध्ये एक व्हिजन मध्ये घेतलेलं आहे. तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की जे मी काम हातामध्ये घेतो 100% ते पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ही नाना भानगिरेमध्ये आहे, शिवसेना पक्षामध्ये आहे. आणि आमचे जे नेते आहे, माननीय पक्षाचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या हडपसर मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कसे येतील आणि त्यांचं व्हिजन कसं असेल या संवाद यात्रेच्या माध्यमातून आम्ही या जनतेशी संवाद साधणार आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 16 मध्ये आमचे कैलासवासी आमचे बंधू जयसिंग अण्णा भानगिरे यांच्या पत्नी शैलजाताई भानगिरे ह्याही आपल्याशी प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी येतात. त्यांनाही आपण सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं. एक अण्णाचं राहिलेलं जे विषय होता की त्यांचं की या भागामध्ये चांगलं काम करायचं, ते अधुरं राहिलेलं काम त्या माध्यमातून आमच्या वहिनी शैलजाताई भानगिरे त्यासाठी प्रभाग क्रमांक 16 मध्ये इच्छुक आहे. तेही घरोघरी येऊन आपल्याशी संवाद साधतात. आपल्या सर्वांना विनंती आहे की संवादच्या माध्यमातून आमच्या वहिनीला त्या ठिकाणी सहकार्य करावं. त्याचबरोबर प्रभाग 41 मध्येही मोठ्या प्रमाणामध्ये विकासाच्या कामांना आम्ही सुरुवात केलेली आहे. हे सर्व एक व्हिजन घेऊन आम्ही या संवाद यात्रेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहे. त्यामुळे आपल्याला हजारोच्या संख्येने या संवाद यात्रेत आपण सर्वांनी सामील व्हावं एवढीच आजच्या लाईव्हच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.